शिवसेनेच्या वतीनं भव्य नोकरी मेळावा 5 ऑक्टोबरला आयोजित केला असून यात 140 कंपन्या सहभागी होत आहेत। सर्व प्रकारच्या नोकऱ्या असून 14,000 जागा आहेत, तर 15,000 तरुणांनी नोंदणी केली आहे। 3 तारखेपर्यंत नोंदणी सुरू राहील। मुंबईतील 12,000 लोकांना नोकरी देण्याचं ध्येय आहे। याचे उद्घाटन 5 तारखेला उद्धव ठाकरेंच्या हस्ते होईल। सरकारने 2.5 वर्षाची श्वेतपत्रिका काढून किती उद्योग आले व गेले ही माहिती द्यावी। प्रदूषण मंडळाचे काही लोक मर्सिडीज सारख्या कंपन्यांना नोटीस देत आहेत। बाहेर उद्योग घालवण्याचे काम सुरू आहे। लोकसभेला हरल्यानंतर या योजना आणल्या गेल्या। तोंडाला पाणी पुसण्याची कामं सुरू आहेत। कामाच्या जोरावर मते मागा, धर्माच्या जोरावर कशाला मागता? यांना दंगली घडवायच्या आहेत। गाईला माता म्हटले जाते, त्यात काय वावगे नाही। एकनाथ शिंदेंनी छाती फाडून दाखवावी व हनुमान दाखवावा, तसे शंकराचार्यांचे आदेश आहेत। काही दिवसात जागा वाटपाचे सूत्र सांगतील। सर्व समीकरणे पाहून चर्चा होत असते। दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल। मागच्या 2 वेळा आम्हालाही परवानगी मिळाली होती। आचारसंहिता लागू झाली। अमित शहांचा रात्रीच खेळ चालतो। तांत्रिक मांत्रिक वगैरे वंचितवाले काय मातोश्रीवरचे वॉचमन आहेत का? यांना सांगून लोक येतात का? लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे। लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण महत्त्वाचे आहे। डॉक्टरांबाबतीतही असा प्रश्न निर्माण होतोय। आपली पत्रकार परिषद चालू असतानाच ही माहिती माझ्याकडे आलेली आहे। जसं आम्ही सांगतोय की यांचे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर, लाडके उद्योजक या सगळ्या योजना चालू आहे। आत्ताच माझ्याकडे जशी माहिती आली आहे की पालकमंत्र्यांचा जो निधी आहे हा निधी फक्त सत्ताधारी पक्षांना देत आहेत। आम्हाला देखील नावाला फक्त दाखवण्यासाठी काही प्रमुख लोकांना थोडा थोडा निधी दिला आहे, परंतु ज्यांना 10 कोटी देत आहेत तिथे आम्हाला 50 लाख 60 लाख केवळ 1-2 लोकांना फक्त नावासाठी दिलेला आहे। आता ह्यामध्ये आज केईस्ट वॉर्डमध्ये निविदा कॉन्ट्रॅक्टरने भरायची 9 कोटीचा निधी आलेला आहे। भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे, परंतु तिकडे बाउन्सर्स ठेवलेत आणि हे बाउन्सर्स कोणालाही खासदारांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही तिकडे निविदा भरू देत नाहीये। मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला सांगतोय, बाउन्सर हटवा, लगेच निविदा भरायला द्या। मी आता कमिशनरला फोन करतोय। जर ते बाउन्सर जर हटले नाहीत तर त्या बाउन्सरना बाउन्स करायची जबाबदारी शिवसेना घेईल। आज 1 तारखेला आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन बंद करणार होतो, तर आम्ही त्याचे अजून 2 दिवस वाढवून दिलेले आहेत। 2 आणि 3 तारखेपर्यंत आम्ही हे रजिस्ट्रेशन चालू ठेवलेलं आहे। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला आमच्याकडनं ताबडतोब फीडबॅक जातोय, त्याला त्याची लिंक पाठवली जाते, त्याचा जॉब, त्याची अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून या सगळ्या गोष्टी त्या दिवशी होतील आणि महाराष्ट्रातल्या किमान, मुंबईतल्या किमान 12,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने होईल। एका बाजूने सरकारमध्ये असून सरकार लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही, दुसऱ्या बाजूने आम्ही जी बाळासाहेबांची शिकवण आहे की समाजासाठी तुम्ही काम करत राहा, त्या समाजामध्ये आज बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आज असल्यामुळे याच्यावरती आपण लोकांना मदत करायला पाहिजे, तरुणांना मदत करायला पाहिजे, म्हणून अशा प्रकारच्या महानोकरी मेळाव्याचं आयोजन करतोय। याचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सकाळी 10 वाजता करतील। त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे देखील असतील, शिवसेनेचे इतर नेते देखील असतील। परंतु हा भव्य रोजगार, भव्य नोकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी मुंबईतले तमाम शिवसैनिक, सगळे पदाधिकारी हे दिवसरात्र कष्ट करत आहेत आणि मला असं वाटतं की शिवसेनेच्या वतीने हे एक मोठं पाऊल महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही उचललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक नोकऱ्या ज्या आहेत त्या अवेलेबल करून दिल्या किंवा तळागाळातील लोकांना रोजगार आणि योजना आणून दिल्या, असं सरकारचं म्हणणं आहे। आकडे समोर ठेवावेत, एकदा समोरासमोर बसावं। हे सरकार खोटं बोलतंय आणि रेटून बोलतंय। या सरकारने किती गुंतवणूक आणली, त्याच्यापैकी आकडे सही किती केले, किती प्रत्यक्षात आले, किती उद्योग गेल्या 2.5 वर्षामध्ये आले, या 2.5 वर्षाची श्वेतपत्रिका काढावी। आमचं म्हणणं श्वेतपत्रिका काढा। म्हणतं शंकराचार्यांचं, ज्यावेळेला शंकराचार्य मातोश्रीवर आले होते त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे
की ज्या आपल्या देशी गायी आहेत या देशी गायींचं पूजन झालं पाहिजे, जनन झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गायीपासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. गाय ही माता म्हणून आपण बघतो आणि ती देत असते. जी देते ती माता असते आणि म्हणून तिचं पूजन व्हायला पाहिजे. ह्याच्यात काय चूक आहे? चूक काय? काल पण त्यांनी तेच सांगितलं की देशी गायी ज्या आहेत त्यांना माता म्हणून बघा. कारण माता म्हणून बघा म्हणजे याचा अर्थ काय होतो की शेतकऱ्याला ती पहिल्यापासून देतच असते आणि जी देते आपल्याला ती आपली माता असते. आपली आई जशी आपल्याला देत असते तशी ती देत असते आणि म्हणून तिला माता म्हणून संबोधणं काय चुकीचं आहे? ते असंही म्हणाले एकनाथ शिंदे खरे हिंदुत्ववादी आहेत. हनुमानासारखी जर छाती फाडली तर ते खरे हिंदुत्ववादी दिसतील मग तुम्हाला. एकनाथ शिंदेने छाती फाडून दाखवावी आतमध्ये हनुमान आहे की नाही. नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. शंकराचार्यांचा आदेश आहे. सर, महाविकास आघाडीच्या बैठका पार पडत होत्या, मात्र जी काही माहिती मिळते बातम्या त्यानुसार विदर्भाच्या मुद्द्यावरती नाना पटोले, संजय राऊत अशी जोरदार खडाजंगी झाली आहे, नाराजी नाट्य चालू आहे. असं काही नाहीये. येत्या काही दिवसामध्येच तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून जागा वाटपाच्या बाबतीमधली माहिती आपल्याला देतील. मुंबईतल्या जागा वाटपाबद्दल तुम्ही म्हणतात बैठकीला कुठपर्यंत आलाय मुंबईच्या जागा वाटप आणि सगळं अखेरच्या टप्प्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं काही दिवसातच आपल्याला तिन्ही पक्षाचे नेते मिळून जागा वाटपाचं सूत्र सांगतील. मुंबईतल्या काही मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यामध्ये काहीसा वाद आहे. प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याला मिळावी असं वाटत असतं आणि असं वाटणं याच्यात काही गैर नाहीये. परंतु सगळी समीकरणं बघावी लागतात. निवडून येणारी क्षमता, कुठला मतदारसंघ कोण जिंकू शकतो, या सगळ्यावरती चर्चा होत असते आणि ही चर्चा होऊन अंतिम निर्णय लवकरात लवकर होईल. आम्हाला त्याच्यात काही अडचण वाटत नाहीये. दसऱ्यापर्यंत असं सांगितलं जातं की दसऱ्यापर्यंत जागा वाटप जाहीर होईल. मी आता तारीख नाही सांगू शकणार पण लवकरात लवकर होईल एवढं मला माहिती आहे. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आहे, कारण आपण स्मरणपत्र देखील तशी पाठवलेली आहे. त्यामुळे कोण दावा जर करत असेल तर त्यांना काय? नाही, दसरा मेळावा शिवाजी पार्कलाच होईल. आम्ही त्याच्या फार पूर्वीपासून त्या संदर्भात पत्रव्यवहार करतोय. दसरा मेळावा शासनाने देखील काही दिवस जे राखून ठेवलेले आहेत त्याच्यात दसरा मेळावा हा शिवसेना या पक्षासाठी ठेवलेला आहे. मागच्या वर्षी देखील ज्या वेळेला हे 2 गट झाले तरी देखील दसरा मेळावा एकदा कोर्टाने आम्हाला दिला, एकदा महानगरपालिकेने दिला आणि प्रत्येक वर्षी तो आमचा तिकडेच होईल याचा आम्हाला विश्वास आहे. अजून परवानगी मात्र परवानगी दिली नाही, परवानगी देतील. परवानगी द्यायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. जर आचारसंहिता जर लागू झाली त्याच्या अगोदर दसरा मेळाव्याच्या अगोदर तर मग दसरा मेळावा होणार की नाही? आचारसंहितेमध्ये मेळावा घेऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही. आचारसंहिता म्हणजे काय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजकीय पक्षाने त्याचं आचरण कसं असावं याच्यासाठी बनवलेली ती संहिता आहे. त्याला काय बंदी नाही. त्यांचा सगळा रात्रीचा खेळ चालू आहे. त्यांचं दिवसा काय होत नाही. त्यांचं सगळं रात्रीचं चालतं. कारण तांत्रिक मांत्रिक हे सगळे रात्री काम करतात. सर, काल वंचित बहुजन आघाडीने एक आरोप केला होता की राऊत साहेबांची आणि जे पी नड्डांची दिल्लीत भेट झाली, त्यानंतर फडणवीस देखील मातोश्रीवर येऊन गेले. काही खळबळ वंचितवाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत काय की कोण येतं कोण जातं हे त्यांना कळतं? त्या वॉचमॅन आहेत की काय? मातोश्रीत कोण आला कोण गेला किंवा उद्या जर कोण येणार असेल तर यांना सांगून येतात काय? हे काय लोकांचं लक्ष भरकटण्याचं काम चालू आहे. लोकांचं लक्ष एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे. सर, आठवडाभरापासून मातोश्रीवर जिल्हा पातळीवरील सर्व जागांचा आढावा घेतला जातो. आज जी माहिती आहे त्यानुसार ठाणे कल्याण या मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडचा आढावा घेतला जाणार. काय रणनीती असेल विशेष ठाण्यासाठी? नाही, असं काही नाही. ती रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही. रणनीती सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालं नसतं. तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे. त्याच्यामुळे कुठलीही रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही. परंतु पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात. जसे आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होतील.
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड विनयभंगाचे प्रकरण जे समोर आलेलं आहे त्या संदर्भात डीनवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे. परत ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची सुरक्षेचा प्रश्न गंभीर आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून सांगतोय. लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्वाची आहे. आज महिलांची सुरक्षितता, जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होतं, ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलंय की कोणी कोणाला घाबरत नाहीये. भीती नावाचा प्रकार, पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाहीये, जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे. मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या. आजही हजारोने महिला रात्री कामावर जातात, येतात कामावरनं. आपण आता एक मनात भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय. त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे.